कंपोस्ट या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। उन्हाळा सुरू झाला, उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आणि आज उन्हाळा स्पेशल मी ताकाची कढी आणि त्याची भजी केली आहे। बघू शकता तुम्ही किती छान दिसते दिसायला। कढी आणि भजी म्हणजे एक मस्तच वेगळाच विषय आहे। आमच्याकडे तर अगदी सगळ्यांना आवडतो। तुम्ही पण करून बघा, तुम्हाला पण आवडेल। बघा किती सुंदर दिसायला आणि खायला पण किती सुंदर लागते। चला तर मग आपण वाट न बघता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इतक्या त्या वाटीच्या मापाने मी 1 वाटी मुगाची डाळ भिजत टाकलेली 2 तास, ही बघा भिजली आहे। त्याचप्रमाणे तांदूळ पण मी त्याच मापाने घेतले होते आणि उडदाची डाळ घेतली त्याच वाटीच्या मापाने, तेच मेजर केली आहे। ताक घेतले अर्धा लिटर, 2 चमचे बेसन, हळद, जिरं, 3 ते 4 मिरच्या, कढीपत्ता, आलं, लसूण 10 ते 15 पाकळ्या, साखर आणि चवीनुसार मीठ। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। या खलबत्त्यात टाकून मी क्रश करून घेते। तुम्ही बघू शकता त्या प्रमाणामध्ये आपल्याला क्रश करायचं, जास्त बारीक नाही करायचं, एवढंच क्रश करायचं। आपण ताक घेतो ना अर्धा लिटर, त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन घालून घेतले, बस 2 चमचे घालायचं आपल्याला। 1 चमचा साखर घातली, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल। आमच्याकडे लागते आणि साखरेने मस्तपैकी चव पण छान येते। चवीपुरतं मीठ मी आत्ताच टाकून घेते, कढी करायला आपलं सोपं जातं। मग व्यवस्थित ठेवून घ्यायचं। गरमीचे दिवस सुरू झाले, त्याच्यामध्ये ताकाची कढी म्हणजे एक वेगळीच मजा आहे। आमच्याकडे तर सगळ्यांना आवडते मस्तपैकी कढी आणि भात। मिक्स करून घेते। बघू शकता मस्तपैकी छान असं पीठ म्हणजे टाकलं होतं मगाशी, असं एकजीव झालेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। तेल टाकून घेते, मगाशी मी बोलायचं विसरून गेली होती, आपल्याला राई पण टाकायची याच्यामध्ये। राई टाकून घेते। राई चांगली तेलामध्ये हे झाली तडतडली की आपल्याला मिरच्या आणि कढीपत्ता टाकून घ्यायचे। 4 ते 5 मिरच्या घेतल्या, तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार आवडीनुसार मिरच्या वाढू शकता। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची। क्रश केलं होतं मगाशी आलं लसूण ते टाकून घेते। फोडणी मस्त जबरदस्त झालेली आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची। आता मी याच्यामध्ये जिरं आणि हळद घातली, मस्त खमंग फोडणी झाली आहे। बघायला पण बघा किती सुंदर दिसते, खायला तर मस्तच लागणार आहे। ताकाची ताक उठते याच्यामध्ये, हा हा सुरेख दिसते। बघू शकता तुम्ही दिसते, कलर पण किती छान आला। तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। त्याच्यात थोडंसं पाणी घालून घेतलं, आपल्याला पाणी घातलं याच्यात उकळी येईपर्यंत आपल्याला वाट बघायची। दिसतं खूप सुंदर दिसतं, बघू शकता तुम्ही। उकळी येऊ दे। उन्हाळ्याच्या सीझनमध्ये ना ती ताकाची कढी आहे ना पचण्यासाठी खूप चांगली आहे। कढी आणि भात मस्त लागतो आणि आपला पचण्यासाठी पण आपल्याला मदत होते। हे बघू शकता कढीला मस्त छान उकळी आलेली आहे। आता मी त्याच्यावरती मस्त कोथिंबीर घालून घेते। आहा बघायला एकदम सुरेख दिसते, बघू शकता। ऑलमोस्ट आपली कढी झाली आहे, आता गॅस बंद करते। आता आपण भजीची तयारी करूया। मगाशी मी तुम्हाला डाळ टाकलेली मस्तपैकी छान भिजली आहे। बघा या बाउलमध्ये काढून घेते। पहिल्यांदा मी उडदाची डाळ घेतली, तांदूळ करून घेतले, मुगाची डाळ, कोथिंबीर घालते, 5 लसूण घालते,
मिरच्या घालते 4 ते 5 तोडून घालते. तुम्हाला घालायच्या असेल तर घाला, ऑप्शनल आहे. आमच्याकडे तिखट लागतं म्हणून मी घालते. अर्धा इंच आलं घेतलं. आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्सरचं भांडं घेतलं. आता आपल्याला सगळं या मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. मिक्सरच्या भांड्यात घालून झालं. आता आपल्याला रवा टेक्स्चर करायचं. मिक्सर लावून घेते. तुम्ही पाहू शकता बघा कसं रवा टेक्स्चर झालं आपलं. तर मी या बॉलमध्ये काढून घेते. मीठ टाकते चवीनुसार. त्याला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं. करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता आपलं मिक्स करून झालं. असं छान दिसतंय. असं हातातली भजी म्हणजे मस्तच मजाच आहे वेगळी. गॅस ऑन करते. आपल्याला भजी तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आपलं तेल मस्त की तापलं आहे. जास्त स्लो पण करायचा नाही गॅस आणि फास्ट पण नाही, मीडियम गॅसवरती आपल्याला भजी काढून घ्यायची. याची फ्लेम मोठी नाही करायची, मीडियम गॅसवरच भजी तळून घ्यायची, नाहीतर आतमध्ये ती भाजली जाणार नाहीये. म्हणजे साधी प्लेटमध्ये काढून घेते. त्यामुळे आपण भजी काढून घेऊया. जेवढी कढईमध्ये बसेल तेलामध्ये राहील तेवढंच आपल्याला टाकून घ्यायचं. जास्त टाकायची नाही आहे, कधी चिटकू शकतात एकमेकांना. बघू शकता किती भजी छान दिसते. तोडून दाखवते. मस्त क्रिस्पी झाली आहे. तुम्ही पण रेसिपी नक्कीच ट्राय करा, तुम्हाला आवडेल. चला तर मग तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता तुमची रजा घेते. बाय बाय.